कर्जत जामखेडमध्ये माझा पराभव हा नियोजित कट होता आणि यात माझा बळी गेला. अजित पवार कटात सहभागी झाल्याचा संशय राम शिंदे यांनी व्यक्त केलाय. अजित पवार यांनी रोहित पवार यांना तुझ्या मतदारसंघात सभेला आलो असतो तर काय झालं असतं हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि यावरूनच शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केलाय. पवार स्वतःला राज्याचे नेते, भावी मुख्यमंत्री, भावी मंत्री समजतात. केव्हा होतील माहित नाही, कारण आता डबल डिजिटमध्ये जाता जाताच त्यांचा किती कंठ पडलाय हे आता त्यांनाच माहिती आहे. आणि हे षड्यंत्र माझ्या विरोधात असलं, माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या अशा पद्धतीचं षड्यंत्र रचून पाडणं हे गैर आहे. मी पक्षाच्या आणि नेतृत्वाच्या कानावरती निवडणुकीच्या दरम्यानच घातलं होतं, परंतु आज स्वतःच अजितदादा पवार साहेब हे माध्यमांसमोर बोलल्यामुळे मला बोलायची वेळ आली. राम शिंदे साहेब हे भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना कोणीतरी नक्कीच गैरसमज करून दिलेला आहे. आज त्यांनी जी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की अजितदादा प्रचाराला आले नाहीत म्हणून माझा पराभव झाला. बारामती ॲग्रोतून आलेला पैसा आणि वापरलेली बारामती ॲग्रोची मसल पॉवर या भरोश्यावर तिथं रोहित पवार नावाचा व्यक्ती चुकून निवडून आला. आता ते कोर्टात न्याय मागायला गेलेत राम शिंदे साहेब. मला विश्वास आहे की कोर्ट त्यांना न्याय देईल. असं काही झालं असेल असं मला वाटत नाही, कारण निवडणुका अशा मॅच फिक्सिंग करून करायच्या नसतात. सरळ सरळ निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांचा उमेदवार विजयी झाला तोच उमेदवार विधानसभेत आला.